नमस्कार, राम राम मंडळी. चला बघू आता आपण आज काय बनवले आहे, रेसिपी कोणती बनवली आहे ते बघू. तर मी हे बघा असं तांदूळ आणि मसुरीची डाळ त्याच्यामध्ये थोडेसे टोमॅटो टाकून ते शिजवून घेतलं. आज आपण भेंडीची भाजी मस्त अशी बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी ही जी भेंडी आहे ती अशी छान मस्त, म्हणजे ही जरा वेगळ्या पद्धतीने आहे, तिखट भरलेली भेंडी आपण बनवणार आहोत. तर ही बघा, ही अशी मोठी मोठी भेंडी मी मधनं त्याला एक चिरा देऊन असे एका भेंडीचे 2 तुकडे करून घेतले आहे. आता हे तव्यावर बनवणार आहे मस्त. तर ह्याला थोडं तेल जास्त लागतं, कारण पाणी आपण ह्याच्यात टाकणार नाही. तर मग तवा घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि थोडं तेल जास्तच टाकलं आणि जी कापून ठेवलेली भेंडी आहे तर ती भेंडी टाकून घेतली. भेंडी टाकल्यानंतर काय करायचं, ह्याची एक छान वाफ काढायची, ह्याला छान एक असं शिजून द्यायचं. मस्त अशी ह्याची एक वाफ काढली की त्याच्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये हे बघा कांदा मसाला, मी भरपूर सारा कांदा मसाला, तुम्हाला जर अजून तिखट आवडत असेल तर अजून टाकायचं, कारण ही तिखट अशी भरलेलीच भेंडी आहे त्याच्यामुळं. तर हळद टाकून घेतलं आणि मीठ पण टाकून घेतलं. आता ह्याला मस्त एक जीव करायचं, असं मिक्स करून घ्यायचं छान. आणि ह्याला परत एक वाफ काढायची, नाहीतर पूर्ण घरभर ठसका उठतो. तर झाकण ठेवायचं, ह्याच्यावर एक वाफ काढायची मस्त. आणि काय करायचं, ह्याच्यामध्ये मेन घटक ह्याच्यामधला शेंगदाण्याचा कूट, भरपूर सारा, तुम्हाला जेवढा शेंगदाण्याचा कूट ह्याच्यामध्ये आवडतो तेवढा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा मस्त असा. तर ही आपली मस्त एकदम चवीला भन्नाट लागणारी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. डब्यासाठी पण आपण हे देऊ शकतो, डब्यासाठी तर देऊ शकतो, पण लहान मुलं पण खातात. थोडंसं मग त्यांच्यासाठी तिखट कमी टाकायला लागतं. मस्त लागते ही भेंडी भरलेली अशी. तर ही झाली भेंडीची एक रेसिपी. तर आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी सांगते वरणाची. मी जे आत्ता वरण शिजून घेतलं त्याला आता मी ही फोडणी दिलेली आहे, तुम्हाला दाखवते बघा. ही भेंडीची भाजी छान परत एकदा वाफ काढायची ह्याची आणि ह्याला मस्त अशी थोडीशी शिजून द्यायची, कारण कच्ची राहते नाहीतर मग भेंडी आतनं. तर हे बघा तुम्हाला दाखवते, मी ताटामध्ये काढून घेतली भेंडी. 2 माणसापुरती ही भेंडी झालेली आहे. काही जणांना खूपच आवडते त्याच्यामुळं मग ती एक माणूस पण खाऊ शकतो. तर हे बघा, ही अशी मस्त भेंडीचा मी हा छान असा सुंदर व्हिडिओ पण तयार केला आहे. बघा, ह्या साईडच्या अशी कापून घ्यायची छान छान चिरे मारून भेंडी. तर मंडळी, असंच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रोज 10 वाजता आपली रेसिपी येत असते चॅनलवर. इतर पण खूप खूप छान छान रेसिपीज आहेत आपल्या, ते आपण बघून घ्या. तर आता हे बघा, वरणाची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. मी आधी जे वरण डाळ आहे ती शिजून घेतलेली. तर त्याला फोडणी देऊ आता. काय करायचं, तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये लसूण असा छान काळा थोडासा होऊन द्यायचा, तर मस्त चव लागते. हा कांदा मसाला आहे, कांदा मसाला तेलामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यानंतर हे जे वरण आहे त्याला मस्त आता हे टाकून घ्यायचं. गरम ह्यावेळेस का नाही, गॅस मोठा ठेवायचा. गॅस मोठा ठेवला का मस्त फोडणी बसते आणि छान वरण तयार होते. हे बघा, आता ताट मी करून घेतलेलं आहे. भाकरी मस्त पापड आलेली, भेंडीची भाजी घेतली, भात घेतलाय आणि हे वरण आता सर्व करून घेते मी. आता हे असं छान छान रोज आपण असं छान छान जेवणाचे ताटांचे रेसिपी रोज चॅनलवर आपल्या अपलोड करत आहे मी. तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा, असं छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार रोजच्या रोज. हे बघा, मी आता वाटीमध्ये घ्यायला लागले वरण. खूप छान मस्त असं वरण झालेलं आहे, तिखट वरण केलं आहे आज मी. हे बघा, टाकून घेतलं ताटामध्ये. चला, आपलं मस्तपैकी भन्नाट असं ताट जेवणाचं तयार आहे. या जेवायला मंडळी. आणि धन्यवाद तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय मंडळी.